भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस नागपूरहून आपल्या बरोबर आहेत. सर, स्वागत आहे आपलं मी मराठीमध्ये. माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला, नरेंद्र मोदी गुजरात दंगलीबाबत आतापर्यंत शांत होते, आताच त्यांनी हे स्पष्टीकरण का दिलंय, त्यामागे नक्की काय हेतू आहे? श्री नरेंद्रभाई मोदी यांच्यावर सातत्याने टीका सुरू होती आणि मनाला येईल तसे आरोप नरेंद्रभाईंच्या विरुद्ध लावण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या जांच एजन्सीज त्यांच्या विरुद्ध काँग्रेसची सुपारी घेऊन काम करत होत्या. सीबीआय तर काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सारखं त्यांच्या पाठीशी लागलं होतं. एवढं सगळं करून देखील एसआयटीने नरेंद्रभाईंना क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळे काँग्रेसने जे षडयंत्र तयार केलं होतं नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या दंग्याकरता दोषी ठरवण्याचं, त्याचा पर्दाफाश झालेला आहे. आणि म्हणून नरेंद्रभाई मोदी यांनी जे सांगितलंय त्या फॅक्ट्स आहेत आणि त्या फॅक्ट्सच ते बोललेले आहेत. सातत्याने त्यांना टार्गेट करण्यात येत होतं, पण कोर्टामध्ये केस असल्यामुळे ते शांत होते. पण आता एसआयटीचा रिपोर्ट आलेला असल्यामुळे त्यांनी त्याबाबतचं त्रोटक अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलंय. याही पेक्षा अधिक स्पष्टीकरण ते भविष्यात देतील अशी मला अपेक्षा आहे. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याचा काँग्रेसला आता जास्त फायदा होईल असं वाटतं का? काँग्रेस आज देशाचा अजेंडा बदलण्याचा प्रयत्न करते आहे. देशाचा आजचा अजेंडा लोकांना महागाईचा सामना करावा लागतोय. काँग्रेसचं भ्रष्टाचारी शासन देशामध्ये राहिलेलं आहे. 2Gचा घोटाळा, CWGचा घोटाळा, कोळशाचा घोटाळा, रेल्वे तिकिटाचा घोटाळा, IPLचा घोटाळा, अशी घोटाळ्यांची एक मालिका काँग्रेसने केली आहे आणि देशाच्या तिजोरीत येणारा पैसा हा काँग्रेसच्या मंत्र्यांनी लुटून नेला आहे. आणि त्यामुळे या अजेंड्यावरनं लोकांचं लक्ष दूर गेलं पाहिजे. एक जी काँग्रेस विरोधी भावना आहे देशामध्ये, ती भावना कमी करण्याचा प्रयत्न म्हणून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता काँग्रेस ही निवडणूक कम्युनल वर्सेस सेक्युलर अशा एका खोट्या अजेंड्याकडे नेण्याचा प्रयत्न करते आहे. मला असं वाटतं त्यांनी तो किती प्रयत्न केला तरी देखील याचा फायदा काँग्रेसला होऊ शकत नाही. काँग्रेस किती भ्रष्टाचारी आहे, हे शासन कसं पॉलिसी पॅरालिसिसमुळे देशाला पूर्णपणे बुडवत आहे हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे.